नमस्कार. तिखट पाऊंच्या रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. सध्या आपण पितृपक्ष विशेष रेसिपीज बघतोय, तर त्यातीलच आजची रेसिपी आहे अळूवडी. तर ही तयार होणारी अळूवडी मस्त खमंग, कुरकुरीत आणि भरपूर लेयर्स असणारी पारंपरिक पद्धतीची दाखवलेली आहे. तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. तर या ठिकाणी बघा, अळूचे पानं स्वच्छ धुवून ते कोरडे करून घेतलेले आहे. तर तुम्ही या ठिकाणी अळूवडी बनविण्यासाठी जाड, पातळ कोणत्याही प्रकारची पाने घेऊ शकता. तयार होणारी अळूवडी ही छान खमंग कुरकुरीत बनते. तर इथे देठाकडील भाग हा काढून घ्यायचा. त्यानंतर पानाच्या ज्या शिरा असतात त्या जर अति जाड असतील तर त्या चाकूच्या मदतीने बघा अशा वरच्यावर थोड्याशा काढून घ्यायच्या किंवा लाटण्याच्या मदतीने तुम्ही त्या लाटून सुद्धा घेऊ शकता. परंतु पानं कोवळी असल्याने त्या मी जास्त प्रमाणात काढलेल्या नाही, अगदी वरच्यावर काढलेल्या आहे. तर बघा इथे आपले पानाची देठ आणि शिरा काढून झाल्या. तर बघा छान कोवळी अशी पानं आहे, जास्त जाडही नाही आणि पातळही नाही. सर्व पानांच्या अशा मी शिरा काढून घेतलेल्या आहे, देठ देखील काढून घेतले. आता आपल्याला पानं बाजूला ठेवून बॅटर तयार करायचं आहे. त्यासाठी बाउलमध्ये 1.5 कप बेसन घेतलं, म्हणजे चना डाळीचं पीठ घेतलं. तर इथे आपण 4 ते 5 मध्यम स्वरूपाच्या पानांकरिता हे बॅटर तयार करणार आहोत. तर या ठिकाणी मी मेजरमेंट कपाचा वापर केलेला आहे. तुम्ही इथे कुठलीही वाटी किंवा कप घेऊ शकता. त्यानंतर यामध्ये अळूवडी छान खमंग कुरकुरीत होण्यासाठी 2 चमचे तांदळाचं पीठ घातलं. तर तांदळाच्या पिठाने अळूवडीला मस्त कुरकुरीतपणा येतो. त्यानंतर यामध्ये आपण कुठलेही वाटण न घालता घरातलेच मसाले घालणार आहोत. तर पाव चमचा हळद पावडर, त्यानंतर अर्धा चमचा धने पावडर, त्यानंतर 1 चमचा लाल तिखट. तर इथे लाल तिखट ऐवजी तुम्ही हिरव्या मिरचीचा ठेचा सुद्धा वापरू शकता. पाव चमचा हिंग पावडर, 2 चमचे सफेद तीळ. तर तीळ हे थोडंसं जास्तच घालायचं, म्हणजे कसं अळूवडी कट केल्यानंतर तळल्यावर सुद्धा ते छान दिसतात. त्यासोबतच या ठिकाणी पाव चमचा ओवा घातला. तर ओवा हा असाच न घालता तो हातावर बघा असं दाखविल्याप्रमाणे चोळून घालायचा, म्हणजे त्याचा फ्लेवर हा अळूवडीमध्ये छान उतरतो. अधिक फ्लेवर साठी इथे मी अद्रक लसणाची 1 चमचा पेस्ट घातली. जर लसूण चालत नसेल तर लसूण हा स्किप करा, फक्त अद्रकची पेस्ट घातली तरी चालेल. आता अळूवडी म्हटल्यावर बऱ्याचदा ती काय करते, घशात खाताना खवखवते. तर असं होऊ नये यासाठी काय करायचं, 15 मिनिटं अगोदरच पाण्यामध्ये बघा अशी जी चिंच असते आंबट ती भिजत घालायची आणि तिचा कोळ घालायचा, किंवा चिंचेचं पाणी यामध्ये तुम्ही वापरू शकता, किंवा तुमच्याकडे चिंचेची प्युरी असेल तर ती घाला. साधारणपणे 2-3 चमचे घाला. तर इथे मी चिंच भिजत घातलेली होती, तर ते चिंचेचं पाणी बघा असं चौथा बाजूला करून ते पाणी ऍड केलेलं आहे. चिंच आंबट असल्यामुळे यामध्ये 1 चमचा किसलेला गूळ सुद्धा ऍड करायचा, म्हणजे तयार होणारी अळूवडी ही छान आंबट गोड मस्त चटपटीत तयार होते आणि घशात सुद्धा खवखवत नाही. तर इथे गूळ हा मी किसून घेतला, म्हणजे बॅटर मध्ये तो व्यवस्थित मिक्स होईल. जर तुम्हाला किसून घ्यायचा नसेल तर तुम्ही चिंच ज्या वेळेस भिजत घालता त्यामध्ये सुद्धा तुम्ही गूळ भिजत घालून ते पाणी यामध्ये ऍड करू शकता. आणि आता यामध्ये सर्वात शेवटी चवीनुसार मीठ घालायचं. तर साधारणपणे अर्धा ते पाऊण चमचा मीठ घातलं. तर सुरुवातीला हाताने सर्व मसाले बेसन मध्ये चांगले एकजीव करून घ्यायचे आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून असं घट्टसरच बॅटर तयार करून घ्यायचं. तर हे अळूवडीचं बॅटर जे आहे, जे पीठ असतं ते जास्तही पातळ करायचं नाही, ते थोडंसं घट्टच ठेवायचं. म्हणजे आपण भजे बनविण्यासाठी जे बॅटर तयार करतो तर तसं न करता त्यापेक्षा थोडंसं घट्ट ठेवायचं. तर बघा याप्रमाणे. आणि पाणी घालत असताना ते थोडं थोडंच ऍड करा, म्हणजे आपल्याला कितपत पीठ घट्ट पातळ हवं याचा अंदाज सुद्धा येतो. तर बघा हातानेच गठुळ्या मोडत व्यवस्थित हे पीठ म्हणजेच हे बॅटर आपण तयार करून घेतलेलं आहे. बेसन इथे भिजवून झालेलं आहे. आता जी अळूवडी आहे ती बांधायला घेऊ. त्यासाठी खाली बघा पोलपाट घेतला. पोलपाटावर ही वडी बांधायला अगदी सोपी जाते, त्यामुळे मी पोलपाट घेतलेला आहे. आणि सुरुवातीला जे मोठं पान असेल ते घ्यायचं. देठाकडील भाग जर जाड असेल तर तो लाटण्याच्या मदतीने असा लाटून घ्यायचा, दाबून घ्यायचा. त्यानंतर थोडं थोडं मिश्रण घेऊन बघा एकसारखं असं दाखविल्याप्रमाणे बोटांच्या मदतीने पसरवून घ्यायचं.
चांगलं कडेपर्यंत हे मिश्रण लावून घ्यायचं. आता दुसरं पान ठेवताना ते अगोदर जे पान ठेवलं त्याच्या विरुद्ध दिशेने ठेवायचं आणि पान ठेवताना हे उलट्या बाजूनेच ठेवायचं. म्हणजे जी देठाकडील बाजू असते ती वर आली पाहिजे. तर अगोदर जसं पीठ लावलं त्याच पद्धतीने एकावर एक विरुद्ध दिशेने टोक करून आपण ही पानं पिठाने व्यवस्थित अशी लावून घेणार आहोत. तर बघा, इथे मी सर्व पानं लावून घेतली. तर इथे मी एकच वडी तयार करणार आहे, त्यामुळे 5ही पानं मी व्यवस्थित लावून घेतली. तर या ठिकाणी थोडासा व्हिडिओ स्किप झालेला आहे. तर इथे वडी ही बांधून रेडी झालेली आहे. त्यासाठी मी काय केलं, पानाच्या दोन्हीही कडा समप्रमाणात आतमध्ये घेऊन तिचा रोल करून घेतलेला होता. तर बघा याप्रमाणे, आणि बाजूने सुद्धा उरलेलं जे पीठ होतं, जे मिश्रण होतं ते लावून घेतलेलं आहे. त्यानंतर चाळणीवर ही वडी आपण वाफवून घेणार आहोत, त्यामुळे चाळणीला व्यवस्थित थोडंसं तेलाने ग्रीस करून घ्यायचं. त्यानंतर उकळत्या पाण्यामध्ये बघा, इथे मी कढईमध्ये 1 ग्लास पाणी घातलेलं होतं. तर पाण्याला चांगली उकळ आलेली आहे. तर पाण्याला उकळ आल्यानंतरच त्यामध्ये चाळण ठेवून वडी ही वाफवून घ्यायची आहे. तर साधारणपणे मध्यम आचेवर ही वडी 15 ते 17 मिनिटांमध्ये अगदी व्यवस्थित ही वाफली जाते आणि जास्तीत जास्त तुम्ही 20 मिनिटं झाकण ठेवू शकता. तर बघा, आता वडी परफेक्ट झाली आहे की नाही हे चेक करण्यासाठी एकतर वडीला, म्हणजे जे बेसन आहे तिला हात लावून बघायचं. पीठ जर हाताला चिटकत नसेल तर समजायचं आपली वडी ही परफेक्ट शिजली गेलेली आहे, म्हणजेच वाफली गेलेली आहे. किंवा चाकूच्या मदतीने चेक करून बघायचं. चाकू जर क्लीन निघाला तर समजायचं वडी ही परफेक्ट शिजलेली आहे. तर आता गॅस बंद करूया, कारण चाकू हा क्लीन निघालेला आहे. कुठेही मिश्रण हे चिटकलेलं नाही. तर गॅस बंद केलेला आहे आणि ही वडी पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे, नंतरच ती कट करायची आहे. इथे लक्षात ठेवा, वडी ही पूर्णपणे थंड झाल्याशिवाय कट करायची नाही, नाहीतर मग ती तुटते. तर ही वाफवलेली अळूची वडी चला कट करून घेऊया. तर बघा, थंड झाल्यानंतर चाकूच्या मदतीने जर कट केलं ना तर अगदी परफेक्ट अशी ही वडी तयार होते. कुठेही तुटत नाही, चिटकत नाही, व्यवस्थित अशा लेयर्स दिसतात. तर जवळून तुम्ही लेयर्स बघू शकता. वडी जेव्हा आपण बांधतो तेव्हा ती फक्त घट्ट अशी बांधायची, म्हणजे त्या तेलामध्ये सुटत नाही. व्यवस्थित अशा तळल्या जातात, छान खमंग कुरकुरीत होतात. आणि मिश्रण तयार करताना जे बॅटर आपण बेसनाचं तयार करतो तर ते थोडंसं घट्टच करायचं, जास्त पातळही करायचं नाही. तर बघा, या ठिकाणी मी सर्व वड्या कट करून घेतल्या. आता ह्या वड्या तळत असताना तुम्ही ह्या शॅलो फ्राय करू शकता किंवा डीप फ्राय करू शकता. तर इथे मी थोड्याशा तेलामध्ये ह्या डीप फ्राय करून घेणार आहेत, त्यामुळे ह्या छान खमंग कुरकुरीत अशा तयार होतील. जर तुम्हाला डीप फ्राय आवडत नसेल तर तुम्ही ह्या शॅलो फ्राय किंवा अशा सुद्धा खाऊ शकता. तर सुरुवातीला तेल हे व्यवस्थित मध्यम आचेवर गरम करून घ्यायचं आणि दोन्ही बाजूने वड्या या तेलामध्ये व्यवस्थित अशा कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या, छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायच्या. अळूवडी तळत असताना ती बारीक गॅसवर तळायची नाही, नाहीतर मग ती खूप तेल पिते. तर अळूवडी ही मीडियम टू हाय फ्लेमवर तळायची, म्हणजे ती छान क्रिस्पी होते, मस्त कुरकुरीत होते. तर इथे मस्त खमंग कुरकुरीत अशी अळूवडी तळून तयार आहे. तर ह्या तेलातून आपण बाहेर काढून घेऊया. अळूवडीला जवळून लेअर बघू शकता, भरपूर अशा लेअर्स आलेल्या आहे. अळूवडी ही तेलामध्ये वितळलेली नाही किंवा सुटलेली सुद्धा नाही. छान खमंग कुरकुरीत अळूवडी या ठिकाणी तयार झालेल्या आहे. तर याच पद्धतीने राहिलेल्या अळूवड्या सुद्धा अशाच फ्राय करून घेऊ. तर इथे आपल्या सर्व अळूवड्या छान अशा तळून झालेल्या आहेत. मस्त खमंग असा सुवास सुटलेला आहे, मस्त खुसखुशीत झालेले आहे. तर एकदा नक्की ट्राय करून बघा, छान कुरकुरीत होतात. गूळ आणि चिंचाचा वापर केल्यामुळे छान चटपटीत अशी ही अळूवडी तयार होते. अगदी सोपी अशी पद्धत आहे. अळूवडीला जवळून बघू शकता, भरपूर अशी लेयर्स आलेले आहेत. अळूवडीचा आवाज बघा, आवाजावरूनच समजेल की किती छान कुरकुरीत अशी ही अळूवडी तयार झालेली आहे. जर या पद्धतीने अळूवडी केली तर आठवडाभर काय 2 आठवडे सुद्धा छान खमंग कुरकुरीत ही अळूवडी टिकून राहते. तर करून बघा. रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगा. आवडल्यास रेसिपीला एक लाईक करत जा आणि यापुढीलही रेसिपीज बघण्यासाठी आपल्या तिखट पाहुणचार रेसिपीजला लगेच सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.